ए, सोड सोड मला कुठे धरून आणतो त्याला अजिबात सोडणार नाही मी. ए. चल चल. जगन्नाथ चौधरी, हो जगन्नाथ चौधरी, बाहेर या, बाहेर या. अहो तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुमची मुलं कशी वागतील आणि आम्ही खपून घेऊ असं तुम्हाला वाटत असेल ना, तर ते चुकीचं आहे. बाहेर या. अहो कोण आहात तुम्ही आणि का पकडलाय ना? सोडा सोडा आधी सोडा. बघा बघा तुमच्या मुलाचे प्रताप बघा. एक मिनिट. कोणा तुम्ही आणि मला शांतपणे सांगा काय झालंय नक्की. अहो, तुमच्या घरात येऊन मी जरा आरडाओरडा केला तर तुम्हाला इतका त्रास होतोय. तुमच्या मुलांनी माझ्या मुलाला मारहाण केली तर मला किती त्रास झाला असेल. काय होय, माझ्या मुलाची काहीही चूक नसताना तुमच्या या मुलांनी माझ्या मुलाच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारलेलं आहे. खरं तर याला मी डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच नेणार होतो, पण म्हटलं तुम्हालाही दाखवून देऊया की तुमचा मुलगा बाहेर काय धंदे करतो ते. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हे बघा, माझा भाऊ खूप दारू पितो, आम्हाला मान्य आहे, पण म्हणून तो कोणावर हात नाही उचलणार. तेच तर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो. माझा अजिबात गैरसमज झालेला नाहीये. अहो 2-3 आमची ओळखीची माणसं मध्ये पडली म्हणून, नाहीतर ह्यांनी माझ्या मुलाला जीवानिशी मारला असता. गृहस्थ म्हणतात ते खरंय. मी काय विचारतो हे गृहस्थ म्हणतात ते खरंय का. गृहस्थ गृहस्थ मारला, चिक्कार मारला यांच्या मुलाला मी खूप. मी दारू प्यायला बसतो ना त्या हॉटेलमध्ये, रोज भेटतो तुमचा मुलगा. खूप पितो तो, चिक्कार चिक्कार पितो यांचा मुलगा खूप. रोज सांगतो मी त्याला, रोज नको पिऊ एवढी, नाही ऐकत. रोज सांगतो पण ऐकत नाही म्हणून मारला त्याला आज. दारू वाईट आहे हे माझ्याशिवाय आणखी कुणाला किती चांगलं माहिती असेल. दारू पिणारा माणूस एकदा त्या वाटेवरती जायला लागला ना, मागचे सगळे सगळे दरवाजे बंद होतात, सगळे. त्याची इच्छा असो अगर नसो, त्याला चालत राहायला लागतं त्याच्यावरती, चालत. आणि त्यावेळेला ना ती जवळची माणसं असतात ना, सगळी सगळी माणसं लांब निघून जातात निघून जातात. माझं तर आयुष्य बर्बाद झालेलंच आहे. तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून त्याला मारला. पण माझ्या मुलाला मारण्याचा तुला कोणी दिला. हे आपण परफेक्ट, ऑलराईट, एक नंबर आहे. मिस्टर चौधरी, तुम्ही एवढा मोठा बिझनेस सांभाळता, पण तुमच्या मुलाला तुम्हाला सांभाळता नाही आलं. अख्ख्या दुनियेला नीतिमत्तेचे धडे देता तुम्ही, पण तुमच्याच मुलावरती संस्कार करायचे राहून गेले तुमचे. एक मिनिट एक मिनिट. माझ्या बरोबर प्रॉब्लेम आहे ना, माझ्याशी बोलायचं, माझ्या वडिलांना बोलायचं नाही. काही बोललेलं चालणार नाही तर हात तुमच्यावरती पण उठेल माझा. तुझ्याशी बोलू. हा. तुझ्याशी काय बोलू? काय बोलू? काय करता तुम्ही? एक्सक्यूज मी मिस्टर मिस्टर हॅलो एक्सक्यूज मी, प्लीज तुम्ही बसा, जरा शांत व्हा. पाणी देऊ का? प्लीज गेट वॉटर फास्ट. बसा ना, बसा प्लीज प्लीज. तुमचा मुलगा कसा आहे आता? हो ठीक आहे आता. थँक गॉड थँक गॉड. असे मिस्टर, म्हणजे आमच्या भाऊजींची चूक आम्हाला मान्यच आहे, पण ही त्यांची पहिली आणि शेवटची चूक आहे असं समजून तुम्ही त्यांना माफ करा प्लीज. प्लीज. तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे करू नका. आय रिक्वेस्ट यू. हे परत असं नाही वागणार. कृपा करून यांना माफ करा. ठीक आहे, घरातली बाई माणसं माफी मागतात म्हणून सोडून देतोय मी तुम्हाला. मिस्टर चौधरी, या वेळेस मी तुमच्या मुलाला सोडतोय, पण पुन्हा जर का तो माझ्या मुलाच्या वाट्याला गेला तर जीव घेईन मी त्याचा. चला निघा निघा. थँक्यू सो मच. थँक्यू नाही, सॉरी. ते मी
भाऊजी, मला असं वाटतं झालाय तेवढा तमाशा पुरे झालाय. आय थिंक पप्पा इज ऑलरेडी हर्ट. तुम्ही प्लीज त्यांना अजून त्रास देऊ नका. मिथिला, घेऊन जाय ना. ते सॉरी सांगा. हाऊ हॉरिबल पप्पा. मला आता या क्षणाला नेमकं कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. आय कॅन रिलेट विथ यू पप्पा. पण तुम्ही विश्वजितवर विश्वास कसा ठेवणार आहात? आय मीन, एवढं मोठं एम्पायर उभं केलंय तुम्ही, आणि ते असं दारू पिऊन मारामारी करणाऱ्या ह्याच्या हातात सोपवणार आहात? ओ, आय थिंक यू बेटर रिकन्सिडर. आणि पप्पा, यू डोंट वरी, ओके? आम्ही आहोत. यू जस्ट डोंट वरी ॲट ऑल. आय थिंक पप्पांना आता आरामाची गरज आहे आणि त्यांना आता एकटर हवंसं वाटतंय. सो आपण निघूया. चला, येताय ना? परमेश्वरा, हाच दिवस दाखवण्यासाठी मला जिवंत ठेवलंस तू. अरे, आयुष्यभर कष्ट केले, मेहनत केली, हे घर उभं केलं, मोठा बिझनेस उभा केला, पण ज्यांच्यासाठी केला त्यांना किंमतच नाही याची. ज्या मुलावर माझी भिस्त होती त्याला माझ्यापासून दूर घेऊन गेलास. दुसरा मुलगा तर काही कामाचाच नाही. आणि तिसरा सगळी आबरू दारूत घालवतोय. घरातली बाकीची सगळी मंडळी स्वार्थी. परमेश्वरा, मी आयुष्यात थोडं जरी पुण्य केलं असेल ना, तर माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्या यशच्या आयुष्यात अशी कोणीतरी आहे की या घरातल्या लांडग्यांना माणूस बनवेल, या भिंतींना घर बनवेल. बस एवढ्या आशेवर जगतो मी. एवढ्या फक्त आशेवर जगतो मी.